पवनराजे निंबाळकर हत्याकांडाच्या निकालानंतर ऑपरेशन टायगर संदर्भात आपली पुढची भूमिका स्पष्ट करणार असल्याचं खासदार ओमराजे निंबाळकरांनी आधीच स्पष्ट केलं होतं। त्यामध्ये आता पवनराजे निंबाळकर हत्ये प्रकरणाचा निकाल लागलाय। मात्र कोर्टानं विरोधात निकाल दिल्यानं दुखावलेल्या ओमराजेंनी आपण 2 दिवसात निर्णय जाहीर करणार असल्याचं वक्तव्य केलंय। त्यामुळे ओमराजेंच्या या भूमिकेमुळे ऑपरेशन टायगरवर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय। ठाकरेंचे 6 खासदार शिंदेंच्या गळाला लागण्याची चर्चा असून सगळे खासदार लवकरच शिवसेनेत विलीन होणार असल्याचं कळतंय। मात्र ओमराजे अजूनही आपली जाहीर भूमिका मांडत नसल्यानं संभ्रम निर्माण झालाय। आपला राजकीय निर्णय जनतेशी चर्चा करून ठरवणार असल्याचं त्यांनी सांगितलंय आणि त्यामुळे ऑपरेशन टायगर यशस्वी झाल्याची औपचारिक घोषणा नेमकी कधी होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। मी कालपासूनही सांगतोय की मी माझ्या मतदारसंघात गेल्याच्या नंतर माझ्या सर्वसामान्य जनतेने त्या ठिकाणी माझ्या जनतेशी चर्चा करून माझा जो काही तो राजकीय निर्णय ठरवेल। काय मग 2022ला ज्यावेळेस सेना फुटली मग त्यावेळेस पण निकालासाठी मला जाता आलं असतं ना। काय बोलता नाही राजे, पण सही केली आहे का आपण? काय मी आपल्याला सांगितलं ना, माझा निर्णय मी 2 दिवसानंतर घेणार आहे। मी उद्धवजी बद्दल आणि आदित्य साहेबाबद्दल मी अजिबात कुठल्याही प्रेसला काही बोललेलो नाही। तुम्हीच काय नेमकं त्या ठिकाणी एक लक्षात घ्या, मला माझी भूमिका काही जरी ठरली तरी मी उद्धवजी आणि आदित्यजी बद्दल आधीही कधी बोललेलो नाही, आताही बोलणार नाही आणि भविष्यातही बोलणार नाही। माझी राजकीय भूमिका काही असेल म्हणून मला आपल्याला इतकंच सांगायचं आहे की ती मी ठरवेन माझ्या लोकांबरोबर चर्चा करून।